समता सामाजिक विकास संस्था कराडच्या वतीनं आज एक आगळावेगळा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे काय आहेत, कोण होते याची माहिती मिळावी, याच उद्देशाने समता सामाजिक विकास संस्थेनं आज या ठिकाणी एक चांगले कवी, सर्वात ज्ञात असलेले आणि नितीनभाऊ चंदनशिवे यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. जाता जाता फक्त एवढंच सांगेन, कारण आजच्या या सोशल मीडिया युगामध्ये फक्त आपण मोबाईलवर माहिती घेतो, माहिती मिळती, प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक कार्याची माहिती मिळती, पण ती खरंच योग्य आहे का अयोग्य आहे याचा कुणी खुलासा होत नाही. त्यासाठीच असे व्याख्यान प्रत्यक्ष स्वरूपात आयोजित करण्याचं काम आनंदराव लादे मेहरबानीने केलेलं आहे. कारण हा जो आहे, आता आमचे मित्र विद्याधर गायकवाड सांगत होते की मी AI चांगलं काम करतो आहे, AIचं ज्ञान आहे, पण AIच्या पुढे जाऊन EI इमोशनली इंटेलिजन्स हा आल्याशिवाय तो व्यक्ती कसा होता, काय त्यांचं कार्य काय त्याची माहिती मिळत नाही. म्हणून आता त्या थोरात मुलीनं जे तिचं व्याख्यान दिलं, त्याची बॉडी लँग्वेज की आपल्यापर्यंत पोहोचते, ती बोलत होती, पण नुसतं आपण मोबाईलवर जर ऐकलं असतं तर तेवढ्या आपल्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या नसतात. त्या भावना आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी असे व्याख्यान आयोजित करणं गरजेचं आहे. त्यानंतर की आज आपल्या सामाजिक विकास संस्थेने केलेलं आहे. परवा माझ्या एका मित्राचे वडील वारले, माझं म्हणजे वडील वयोमान पण वारले. आम्ही मित्राला भेटायला गेलो, त्याने एक किस्सा सांगितला मला की आजच्या ह्या युगामध्ये सोशल मीडियामार्फत की माणसाचा मृत्यू कसा होतो एवढे 3च गोष्टी कळतात. एक तर मर्डर, ॲक्सिडंट किंवा आत्महत्या. ह्या तिन्ही व्यक्तीशिवाय कुठलाही माणूस मरत नाही, आजच्या पिढीला माहीत आहे. मग त्याचा मुलगा होता, लहान नातू होता. तो नातू म्हणायचा, तुमच्या वडिलांना कोणी मारलं मला सांगा. तो सांगत होता की अरे तो आजोबा असे वयोमानाप्रमाणे आजारी असल्यामुळे नाही कुणीतरी त्यांना मारलं आहे, हे मारलं तुम्ही मला सांगा, मी त्याच्याकडे बघतो, असं नातू म्हणत होता. म्हणजे का की आत्ता गरजच नाही आहे, म्हणजे लोकांना कळतच नाही नक्की काय घडतं आहे. हे घडण्यासाठीचा प्रकार होऊ नये भविष्यात, म्हणूनच असे व्याख्यान आयोजित करणं गरजेचं आहे. आणि आनंदराव मेहरबान आजचा लोक आपल्या उपस्थिती जर बघितली, तुमचं कार्य चांगलं आहे, कार्याची तुमची पोच पावती असेच लोक आहेत. आणि सगळे लोक दर्दी आहेत, गर्दीपेक्षा गर्दी महत्त्वाची आहे. आणि गर्दी केलेल्या लोकांची तुम्ही जे आहे खरं हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. जाता जाता एकच संदेश सांगेन की आपण येतो, जसं त्या मुलीने सांगितलं प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावलं पाहिजे, तसं आपल्या घरातलं एक झाड अशा सामाजिक कार्यात आणलं पाहिजे. म्हणजे आपलं झाड रोपटं म्हणजे मुलगा मुलगी असेल अशा कार्यात आणलं की समाजाचं आपण देणं काहीतरी लागतो, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं. ना तर समाजात कार्य करताना हे प्रॉफिट मोटिव्ह नाही, हे प्रॉफिटचं सेंटर नाही आहे, हे मुलांपर्यंत पोचलं पाहिजे. नाहीतर काय होतं की समाज कार्य करतो म्हणजे यात काहीतरी कमवतो, समाज कार्यकर्ते काय ते यातून काही मिळत नाही. स्वतःच्या खिच्याला चाट देऊन स्वतः पैसे खर्च करून समाजसेवा करावी लागते. अशी समाजसेवा करण्यासाठी आपल्या घरातून सुरुवात व्हायला पाहिजे. ह्यासाठी आपले मुलं असतील, नातू असतील, यांना अशा कार्य 5 मिनटं बसवा, त्यांना आवड लागेल. पण बसवलंच नाही तर ते येणार नाही. त्यामुळे आपण त्यांना सांगायला पाहिजे आजचं व्याख्यान कोणाचं आहे, त्या व्यक्तीने काय केलं होतं, थोडं आपण प्रिॲम्बल केलं तर ती मुलं तयार होतील, असे व्याख्यानं येतील, तरच समाज पुढं घडणार आहे. नुसतं समाजाप्रती काय करायचं तर त्यांना प्रत्यक्षात आणलं पाहिजे. तसं विद्याधर गायकवाड मला आता दाखवलं की मास लीडरचा मास डीलर होऊ शकतो. तर त्याला नाहीच चांगलं मिळालं तर त्यांना मी सांगितलं त्याला त्याची एक कविता करा की लीडरचा मास डीलर कसा होऊ शकतो, त्याचं आत्ता ज्वलंत उदाहरण आपल्या पुढं आहे. असं होऊ नये असे व्याख्यानासाठी आपण सगळ्यांनी आपल्या पुढच्या पिढीला घेऊन यावं, अशीच या ठिकाणी मीच आपल्या सर्व नम्र विनंती करतो. मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली, त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय.